प्यारे बच्चों, अ व्हेरी ब्युटिफुल मॉर्निंग. सर, मी हे लेक्चर दुपारी पाहतोय. स्टिल यू आर टू से व्हेरी गुड मॉर्निंग विथ द फील ऑफ मॉर्निंग. रोहित विल बी सेइंग, सर, पावणे 10 वाजलेत. आय एम लुकिंग एट द लेक्चर. स्टिल यू आर टू से व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. ओके, फॉर अ सेम कैसेट. करे तो क्या करे, लेक्चर कॅन बी सीन बाय सम अदर. आमचा तेजस आहे, यश आहे, बाकी भरपूर कॅन्डिडेट्स आहे. 1 डझन जण आहे जे कधी लेक्चर पाहतात. असं अज्युम करतोय ते पण मी. पाहतात फक्त 3 जण, 4 जण. मी सांगतो, वेदांत कधी-कधी, सागर रेग्युलरली, पलक नेहमी पाहते. आमचा साहिल एकदा पाहतो. मला सगळं कळतं. व्हिजिटेड स्टुडंट्स. रोहित पाहतो. येस, येस, येस रोहित. बस संपलं. बाकीच्यांचं काही नाही. बाकीचे एकदम देव माणसं आहेत. त्यांचा स्वभाव पण एकदम शांत झाला. ओके. काही बोलत नाहीत ते, लेक्चर पाहत नाहीत, डाऊट विचारत नाही. कोणाचं एक नाही का 2 नाही. बच्चे दिल के सच्चे. अक्षरशः देवाघरची फुलं असल्यासारखे बाकीचे. प्यारे बच्चों, we are having the question from exercise 1.3. We are learning logarithmic and implicit वाला टाइप. त्यापैकी हे इम्प्लिसिट आहे, लगेच कळलं असेल. x and y are together. ठीक आहे. सो याला बघून घाबरायचं नाही. का? अरे बाबा, हा मायनस पलीकडे घेऊन जा. यू आर हॅव्हिंग द प्रॉपर्टी. नाही कळालं. काय राव, हा मायनस टॅन पलीकडे प्लस घेऊन जा. tan inverse of square root x square plus y square plus cot inverse of under root x square plus y square. Agree? Yes, गुरुजी. अरे काय झालं? So beta, this is equal to cheek plus cheek pi by 2. Agree? So कुठून? अरे tan inverse x plus cot inverse x pi by 2, sin inverse x plus cos inverse x pi by 2, sec inverse x plus cosec inverse x pi by 2. पाठ झाले पाहिजे प्रॉपर्टी आता. So beta, here is x square y square. चलो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करण्याच्या अगोदर टेन्शन नाही घ्यायचं. स्क्वेअर रूट्स टेक, सोपं करणार आहोत याला. टेक स्क्वेअर रूट्स. मग काय होईल? एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरचं स्क्वेअर रूट मी लिहू का? एक्स वाय विल बी स्क्वेअर रूट ऑफ पाय बाय 2, कारण इथंची पण कॉन्स्टंट टर्म आहे. डिफरन्शिएट करा. सो बेटा, दिस विल बी यू, दिस विल बी व्ही. सो एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज डिवाइड बाय डीएक्स प्लस वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म इज 0. मी थोडं डायरेक्ट केलं कारण आता आपण भरपूर पुढे आलो. सो प्यारे बच्चों, कैन आई राइट x into dy by dx will be plus 5 पलीकडे जाऊन होईल minus y and dy by dx will be minus y by x. Done. चलो take the screenshot. After that, let's move on to 7th sum. Okay, 7th sum. इम्प्लिसिट मध्ये कन्सेप्ट कळले असेल तुम्हाला. मी बोललो होतो की 2-3 स्टेप्स, बेसिक स्टेप्स आहेत ऍक्च्युली. प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि फक्त dy by dx ला गोळा करायचं. इट इज दॅट सिम्पल फॉर इम्प्लिसिट. पण लॉजिकल सम्स एकदम मस्त आहेत पुढे याच्यामध्ये. चलो यातलं 7th सम घेऊ आपण. e ची पॉवर x प्लस वाय इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स मायनस वाय. काहीच घाबरण्याचं कारण नाही. इट्स व्हेरी बेसिक. दोन्ही साइडला डिफरन्शिएट करू आपण, कारण ई ची पॉवर एफ ऑफ एक्स कंपोजिट आहे, हे पण कंपोजिट आहे. राईट. शुरू करेंगे, शुरू कर. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे नाही लिहिलं तरी चालतं, मी तुम्हाला खूप वेळा बोलतो. हे काय फक्त कळण्यासाठी. काय हा ई ची पॉवर फंक्शन चं उत्तर काय बेटा? ई ची पॉवर फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. ई ची पॉवर फंक्शन डेरिव्हेटिव्ह तोच इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन इज इक्वल टू. इथं काय करणार? कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय बेटा? मायनस साइन. सो मायनस साइन एक्स मायनस वाय इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. आय रिपीट, ई ची पॉवर फंक्शन तेच इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. कॉसचा काय बेटा? मायनस साइन. फंक्शन ॲज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. चलो, ई ची पॉवर एक्स प्लस वाय ॲज इट इज. त्याला कुठं काय करायचं आपल्याला? चला ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय डिवाय बाय डीएक्स. डोंट वेस्ट द टाइम. चलो, दिस इज इक्वल टू मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय ॲज इट इज, कारण याला काही करायचंच नाही आपल्याला. ओके, इनटू
डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस वाय. सो बाल मित्रांनो एक्स चा 1 वजा वाय चा डिवाय बाय डीएक्स. हॅपी? येस सर. ब्रॅकेट्स मोकळे करा. ई ची पॉवर एक्स प्लस वाय इंटू 1 ई ची पॉवर एक्स प्लस वाय प्लस ई ची पॉवर एक्स प्लस वाय इंटू डिवाय बाय डीएक्स ई ची पॉवर एक्स प्लस वाय इंटू डिवाय बाय डीएक्स इज इक्वल टू minus sin x minus y into 1 will be minus sin x minus y. Minus of minus पुढची टर्म येईल प्लस sin x minus y sin x minus y into dy by dx. स्क्रीनशॉट घे, वरचा पार्ट पुसतो मी. ओके चल परत हे समजितपर्यंत समजून सांगतो तुला. ओके हे बघ e ची पॉवर x प्लस फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज डिवाय बाय डीएक्स. कारण हे ॲज इट इज. चला इथे हे फंक्शन ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 वजा डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज डिवाय बाय डीएक्स. पुढे ब्रॅकेट सोडवले. ही टर्म इंटू 1 ही टर्म ओनली प्लस ही टर्म इंटू डिवाय बाय डीएक्स दिस टर्म मायनस साइन एक्स मायनस वाय इंटू 1 ॲज इट इज ही टर्म राईट. मायनस हा मायनस काय झाला प्लस साइन ऑफ एक्स मायनस वाय इंटू टर्म. ॲग्री? पुढे काय असतं डिवाय बाय डीएक्स गोळा करायचा. ब्रॅकेट्स मोकळे करायचे केले. आता डिवाय बाय डीएक्स गोळा करायचं फक्त आपल्याला. मग आता हे बघ हा डिवाय बाय डीएक्स पलीकडे एक डिवाय बाय डीएक्स आहे. मग एक काम करू तुमसाठी एक स्टेप वाढवतो मी. हे बघ ई ची पॉवर एक्स प्लस वाय इंटू डिवाय बाय डीएक्स पलीकडच्या अलीकडे घेऊन या मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय इंटू डिवाय बाय डीएक्स. ही टर्म मायनस अशीच राहील. ही टर्म तिकडं जाऊन पुन्हा तिकडे पलीकडे काय होईल बेटा मायनस. सो मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय आणि ही प्लस वाली टर्म पलीकडे जाऊन काय होईल बेटा मायनस. सो मायनस ई ची पॉवर एक्स प्लस वाय. हॅपी? सो बेटा डिवाय बाय डीएक्स आला का नाही कॉमन? येस सर. सो बेटा कंसात काय राहील ई ची पॉवर बघ ना एक्स प्लस वाय मायनस साइन ऑफ एक्स प्लस वाय सॉरी एक्स मायनस वाय राईट. ओके चला पुढे. इथे मी मायनसचं साइन जर का कॉमन घेतलं ओके सो बेटा काय राहील कंसात साइन एक्स मायनस वाय कारण की निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल ना. साइन एक्स मायनस वाय प्लस ई ची पॉवर एक्स प्लस वाय. कॅन आय ऑब्झर्व वन थिंग? नो सर हे कॅन्सल बिन्सल काही होणार नाही. सो चला डिवाय बाय डीएक्स फायनली आय कॅन एक्सप्रेस ॲज काय हे बघ ही वरची टर्म मायनस ॲज इट इज साइन ऑफ एक्स मायनस वाय प्लस ई ची पॉवर एक्स प्लस वाय अपॉन ही टर्म खाली जाईल. चला फटाफट यस टाइप करा इफ यू हॅव अंडरस्टूड दिस व्हेरी क्लिअरली. बोलो. न्यू कमर्सला हे थोडंसं अवघड जाणं साहजिक आहे. आता स्क्रीनशॉट घ्या फटाफट बोला. इज एव्हरीबडी अंडरस्टँडिंग? फक्त डिवाय बाय डीएक्स गोळा केला गुणिलेची टर्म भागिले केली. हॅपी? डन. कोणी टेन्शन माहित नाही ना सर? टेन्शन आम्ही तसंही घेत नाही तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. बट स्टील यू आर डुईंग द फॉर्मॅलिटी ऑफ आस्किंग द क्वेश्चन. चल पुढे जाऊया. यातला चला लास्ट वाला क्वेश्चन घेऊ आपण एक 10th लास्ट which is x plus sin x plus y is equal to y minus cos x minus y. ठीक है व्हेरी इझी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं. सो प्रत्येक टर्मचं डिफरन्शिएशन घे. डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स प्लस वाय हे बघ इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ वाय मायनस डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ
एक्स मायनस वाय. प्रत्येक टर्मला डी बाय डी एक्स लिहिलं कारण की वी आर डिफरन्शिएटिंग. चला, डी बाय डी एक्स ऑफ एक्स इज 1 प्लस डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ एक्स प्लस वाय. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय बेटा? कॉस. सो कॉस ऑफ एक्स प्लस वाय इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय. कंपोजिट है ना बेटा? कंपोजिट है ना? डी बाय डी एक्स ऑफ वाय इज नथिंग बट डी वाय बाय डी एक्स मायनस डी बाय डी एक्स ऑफ कॉस इज मायनस साइन. मायनसला प्लस करूया. येस सर. साइन ऑफ एक्स मायनस वाय इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस वाय. ही स्टेप कळाली की नाही कळाली? डी वाय बाय डी एक्स हे मायनस कॉस चा डेरिव्हेटिव्ह मायनस आहे, सो मायनस मायनस प्लस झाला. साइन एक्स मायनस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस वाय. चला आता सिम्प्लिफाय काय होईल? 1 प्लस हा कॉस एक्स प्लस वाय ऍज इट इज कंसात डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बघ ना, एक्सचा 1 प्लस वायचा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हा डी वाय बाय डी एक्स ऍज इट इज प्लस साइन एक्स मायनस वाय ऍज इट इज. कारण की ह्याच्यावरती काही ऑपरेशन नाही. इथं मात्र बघ डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस वाय, एक्सचा 1 वजा वायचा डी वाय बाय डी एक्स. 1 वजा वायचा डी वाय बाय डी एक्स. ब्रॅकेट सोडवलेत का? नाही सर. मग सोडवा. हे बघ 1 प्लस कॉस एक्स प्लस वाय इंटू 1 कॉस एक्स प्लस वाय, कॉस एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस राहिलं मध्ये प्लस कॉस एक्स प्लस वाय इंटू, चला पुढे ब्रॅकेट्स मोकळे करा. पहिली टर्म आहे डी वाय बाय डी एक्स. ओके सर. प्लस साइन एक्स प्लस एक्स मायनस वाय इंटू 1 एज इट इज साइन ऑफ एक्स मायनस वाय. एग्री? प्लस इंटू मायनस विल बी मायनस साइन एक्स मायनस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. एग्री ना बेटा? ही टर्म इंटू दैट नेगेटिव साइन. ठीक है. नेक्स्ट स्टेप, डी वाय बाय डी एक्स वाली ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. तिन्ही टर्म्सला एकत्र करू आपण. बेटा एकत्र करताना विदाउट वेस्टिंग टाइम आता डायरेक्टली करायला शिकायचं आहे. बघ डी वाय बाय डी एक्स कॉमन घेऊ, स्क्वेअर ब्रॅकेट टाकू. इथे टर्म कोण आहे बेटा? कॉस ऑफ एक्स प्लस वाय. हा डी वाय बाय डी एक्स डावीकडे आला तर कॉमन काय निघाल? ओनली 1. बघ म्हणजे डी वाय बाय डी एक्स बाहेर आला तर उरल काय? 1. इथं उरल काय? 1. तो मायनस होईल. राईट? ही निगेटिव्ह टर्म डावीकडे आली तर पॉझिटिव्ह होईल आणि डी वाय बाय डी एक्स गेल्याच नंतर उरला काय? साइन एक्स मायनस वाय. सो प्लस साइन ऑफ एक्स मायनस वाय. एग्री? मग आता बेटा ही टर्म इकडे आली, ही टर्म तिकडे आली, मग इथं कोण उरला? साइन ऑफ एक्स मायनस वाय. साइन ऑफ एक्स मायनस वाय. इथे बघ डी वाय बाय डी एक्स वाली ही एक टर्म ठेवली होती. आता ही 1 आणि ही एक टर्म मला नको आहे तर यांना पलीकडे जाऊ देऊ आपण. सो बेटा प्लस 1 होईल किंवा त्याला शेवटी लिहू आपण. हा प्लस कॉस होईल मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय आणि प्लस 1 होईल मायनस 1. सगळं समजून सांगतो आणि क्वेश्चन विचारतो, समजलंय का नाही. हे गिवन सम आहे. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा होता डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ दिस टर्म इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ वाय मायनस डी बाय डी एक्स ऑफ कॉस. मांडलं फक्त आपण. डी बाय डी एक्स ऑफ एक्स, एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन मला माहिती आहे कॉस आहे, फंक्शन ऍज इट इज गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. डी बाय डी एक्स ऑफ वाय इज डी वाय बाय डी एक्स. मायनसचं साइन टाकलं होतं बट कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस आहे, सो मायनस मायनस काय झालं? प्लस साइन एक्स मायनस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस वाय. कंपोजिट 1 as it is, ही टर्म as it is, derivative of x is 1, derivative of y is dy by dx. ही टर्म as it is प्लस ही टर्म as it is कंसात derivative of x is 1 वजा y चा dy by dx. पुढच्या टर्मला ब्रॅकेट मोकळे केले. हा 1 as it is, ही टर्म इंटू 1 दॅट टर्म ओनली प्लस ही टर्म इंटू dy by dx. बघ cos x plus y dy by dx is equal to ही टर्म as it is sin x minus y into 1 sin x minus y. Sin x minus y into minus dy by dx. Answer will be minus sin x minus y dy by dx. dy by dx कॉमन कसा घेतला? व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. ही टर्म इथंच ठेवली. कंसात काय राहील? cos of x plus y. पलीकडून dy by dx अलीकडे आला आणि कॉमन निघलो उरला 1 minus 1. ही निगेटिव्ह टर्म अलीकडून पॉझिटिव्ह होईल
dy by dx बाहेर निघाल्यानंतर उरल साइन ऑफ x मायनस वाय. ही टर्म ऍज इट इज. हा प्लस कॉस वाला मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय झाला +1 -1 झाला. फटाफट टाइप करा वेदर यू हॅव अंडरस्टूड येस ऑर नॉट. कम ऑन, आई एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. हॅज एव्हरीबडी, बोलो, आकांक्षा, गणेश, कल्याणी, सागर, विद्या अँड साहिल इज ऑल्सो देअर. डन ना बेटा? ओके, लोड तर नाही येत ना डोक्याला? इट इज जस्ट लेंदी. त्याला घाबरण्याची काही गरज नाहीये. का पुन्हा रिपीट करून सांगू? चल लक्ष द्या आता. सो बेटा पुढची स्टेप काय आपली आता? दॅट्स क्वाइट इझी. फक्त गुणिलेचा ब्रॅकेट पलीकडे भागिलेला फेकून द्यायचा, विषय संपला. ओके, हा गुणिलेचा भागिलेला सेम सेम काही दिसतंय का मला? कॉस ऑफ एक्स प्लस वाय साइन, येस येस. मला इथे व्हॉट आय एम ऑब्झर्विंग इज हा ब्रॅकेट कॅन्सल होण्याचे चान्सेस आहेत. बघ बरं का बेटा, कॉस ऑफ एक्स प्लस वाय इथे निगेटिव्ह आहे. साइन ऑफ एक्स मायनस वाय नाही, पॉझिटिव्ह आहे. नाही होणार, नाही होणार. आय हॅव टू शिफ्ट इट फ्रॉम हिअर टू हिअर ओनली. इज इक्वल टू साइन एक्स मायनस वाय मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय -1 डिवायडेड बाय, ही टर्म खाली जाऊ द्या, कॉस ऑफ एक्स प्लस वाय, ही टर्म अगोदर लिहितो फक्त, प्लस साइन ऑफ एक्स मायनस वाय, हे -1. स्क्रीनशॉट घ्या. वी आर डन. व्हेरी इंटरेस्टिंग इज क्वेश्चन नंबर 4. ओके बेटा, खूप इंटरेस्टिंग. 100% द क्वेश्चन्स विच गेट्स आस्क्ड इन द एक्झाम आर फ्रॉम, याच्यातलं तर 1-2 मार्कच जमेल. जर 3 मार्काचा क्वेश्चन विचारायचा आहे, 4 मार्काचा क्वेश्चन बोर्ड एक्झाम मध्ये विचारायचा आहे, तर तो ह्या क्वेश्चन मधून येईल, जो मी आता घेतोय, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. and that question is show that dy by dx is y by x. हे दाखवायचं आहे आपल्याला कंपल्सरी प्रत्येक सम मध्ये. ओके, यातलं पहिलं x ची पॉवर 7 इंटू y ची पॉवर 5 इज इक्वल टू x प्लस y ची पॉवर 12. डन. चल बाल मित्रांनो, नीट लक्ष द्या. एक इम्प्लिसिट फंक्शन तुमच्या समोर आहे. येस सर. काय करायचं आता? सेम आपल्या प्रोसिजर वापरायच्यात आपल्याला. दाखवायचंय काय की dy by dx is y by x. भेटल्याच्या नंतर करायचंय येस, वी हॅव रिसीव्ड द आन्सर. सो प्यारे बच्चों, शुरू करेंगे. शुरू कर बेटा. डिफरन्शिएट करताना दिस विल बी यू, दिस विल बी वी, कारण दोघांचा काय गुणाकार, राईट? सो बेटा मी लिहितो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट एक्स. स्टेप बाय स्टेप चालतंय बघ. डिफरन्शिएट करूया, राईट? यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. बघ आता, एक्स ची पॉवर 7 डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय ची पॉवर 5, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, प्लस व्ही म्हणजेच वाय ची पॉवर 5 डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स ची पॉवर 7, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इज इक्वल टू फंक्शन रेस टू एन. फंक्शन रेस टू एन, गेटिंग ना बेटा? फंक्शन रेस टू एन काय? एन म्हणजेच 12 इंटू फंक्शन रेस टू एन -1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो डी बाय dx of x plus y. Ritesh, a very warm welcome to the family of Success Science Academy. Ritesh is a newcomer. So बेटा काय केलं आपण? u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u केला. इथे बघ फंक्शनची पॉवर n, सो n इंटू फंक्शन रेस टू n -1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. ठीक आहे, चल सिम्प्लिफाय करूया. x ची पॉवर 7 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y ची पॉवर 5 इंटू y ची पॉवर 5 -1 म्हणजे 4 इंटू dy बाय dx लिहायला विसरायचं नाही. हे काल शिकवलं मी तुम्हाला. y बिकम्स कंपोजिट, सो y चं एक सारखं लिहायचं आणि dy बाय dx मल्टिप्लाय करायचं, प्लस
y ची पॉवर 5 into d by dx of x ची पॉवर 7 7 into x ची पॉवर 6 dt of x is already 1 त्याची गरज इज इक्वल टू 12 x प्लस y च्या डोक्यावर 11 कारण 12 तून 1 गेला 11 प्यारे बच्चों इंटू dt of x plus y x चा 1 आणि y चा dy by dx हॅपी आपले सगळे dy by dx मोकळेत का नाही गुरुजी आपल्याला मोकळे करावे लागतील कसे हिअर आय हॅव टू राईट 5 x ची पॉवर 7 y ची पॉवर 4 dy by dx प्लस इथं बघ 7 अगोदर x नंतर y असे डिसिप्लिन लावू आपण x ची पॉवर 6 आणि y ची पॉवर 5 इज इक्वल टू 12 x plus y ची पॉवर 11 into 1 will be this term itself plus ही term into dy by dx. So 12 into x plus y ची पॉवर 11 dy by dx. स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी वरचा पार्ट पुसतो. ओके चल dy by dx ला एकत्र करूया का यस सर एक काम करू आता आपण ही टर्म dy by dx ची ही टर्म dy by dx ची सो dy by dx एक स्क्वेअर ब्रॅकेट टाकून इथे काय राहील बेटा 5 x ची पॉवर 7 y ची पॉवर 4 पलीकडचा हा जो dy by dx आहे हा जर का डावीकडे आला तर कॅन आय राईट -12 x प्लस y ची पॉवर 11 ही टर्म अलीकडे आली तर -12 x प्लस y ची पॉवर 11 विल बी कॉमन उजवीकडे फक्त ही टर्म उरली which is 12 x प्लस y ची पॉवर 11 ही जी प्लस वाली टर्म आहे पलीकडे जाऊन मायनस होईल सो -7 x ची पॉवर 6 y ची पॉवर 5 एग्री अच्छा सो बेटा व्हाट आय कॅन डू इज मी काय करतो dy by dx आता इथे ही टर्म आणि ही टर्म x ची पॉवर 6 जस्ट अ मिनिट हा बेटा आपलं टार्गेट आहे की y बाय x आला पाहिजे x ची पॉवर 7 y ची पॉवर 4 चला dy by dx एकदा काढू आपण आणि आपलं जे सम आहे त्याचा वापर करू आपण dy by dx इज इक्वल टू 12 x प्लस y च्या डोक्यावर 11 मायनस 7 अपॉन ही टर्म खाली जाईल सो 5 x ची पॉवर 7 y ची पॉवर 4 मायनस 12 x प्लस y ची पॉवर 11 ऑल राईट जस्ट अ मिनिट हा बेटा okay now the issue is I did it by regular method now the problem with regular method is we are correct by implicit but to prove apply log आपल्याला ना याला log मेथड ने करावं लागेल because we are learning logarithmic functions बेटा we are learning logarithmic functions so हे सम आपल्याला log नेच करावं लागेल then only we can move up to this ठीक आहे ना आपण डेरिव्हेटिव्ह तो काढला इम्प्लिसिट ने पण हे तसं प्रूव्ह होणारच नाही राईट सो आय विल डू इट बाय लॉग गेटिंग ना बेटा आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मी सरळ सरळ इम्प्लिसिट ने चाललो वन्स अगेन आय रिपीट की इम्प्लिसिटचा प्रॉब्लेम असा आहे वी आर करेक्ट बाय इम्प्लिसिट बट फॉर प्रूफ वी हॅव टू अप्लाय लॉग ओनली ओके तर ह्याला लॉग ने प्रूव्ह करू आपण x ची पॉवर 7 y ची पॉवर 5 x ची पॉवर 7 y ची पॉवर 5 इज इक्वल टू x प्लस y ची पॉवर 12 बेटा प्लीज लक्ष दे की जे फर्स्ट सम आहे मी ज्या पद्धतीने केलं होतं ते इम्प्लिसिट आहे एक्झाम मध्ये विदाउट दिस प्रूफ जर काही असं आलं आणि तू मागायची मी जसं केलं होतं तसं केलं 100% यू आर करेक्ट
फक्त हे प्रूव्ह करण्यासाठी नीट लक्षात ठेवा की आपल्याला लॉग वापरावं लागेल, कारण आपल्याला रिड्यूस करायचं त्याला. काय करायचं बेटा? रिड्यूस करायचं. मग आता बघ लॉगचा फायदा बघ, दोन्ही साईडला आपण लॉग अप्लाय केला. सो बेटा लॉग ऑफ एक्स ची पॉवर 7 वाय ची पॉवर 5 इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस वाय ची पॉवर 12. लॉग एम इंटू एन आपल्याला माहिती आहे, लॉग एम प्लस लॉग एन. सो लॉग ऑफ एक्स ची पॉवर 7 प्लस लॉग ऑफ वाय ची पॉवर 5. लॉग ऑफ एम ची पॉवर एन इज एन लॉग एम. सो एन log m. Agree? Log of m ची पॉवर n once again 7 log x plus 5 log y is equal to, याला काहीच नाही, as it is ठेवा, 12 log of x plus y. Agree? Yes गुरुजी, we are agree. आता कर बेटा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, कारण सिम्प्लिफाय झालं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग आता काय होईल बेटा? हे बघा 7 कॉन्स्टंट टर्म आहे, राईट, इनटू डी बाय डी एक्स ऑफ log x प्लस 5 कॉन्स्टेंट टर्म है डी बाई डी एक्स ऑफ log y इज इक्वल टू 12 कॉन्स्टेंट टर्म है डी बाई डी एक्स ऑफ log ऑफ x प्लस y. एग्री? 7 इंटू डेरिवेटिव ऑफ log x is 1 by x plus 5 into derivative of log y is 1 by y into dy by dx is equal to 12 into log of function है क्या नहीं बेटा? So once again 1 upon x plus y into d by dx of x plus y. स्क्रीनशॉट घे, गरज नाही, मी इथं वरती सोडवतो, डोंट वरी. ओके, स्टे रिलॅक्स्ड. वरती करू आपण. बघ बेटा इथे काय उरेल? 7 बाय x. पहिली टर्म काय उरेल? 7 बाय x प्लस 5 बाय y इंटू dy बाय dx इज इक्वल टू 12 अपॉन x प्लस y आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ, बघा बेटा लक्ष दे, x चा 1 प्लस y चा, हे बघ x चा 1 प्लस y चा dy बाय dx. ब्रॅकेट सोडवलेत का? नाही सर. मग एक काम करू आपण, 12 अपॉन x प्लस y इंटू 1 विल बी 12 अपॉन x प्लस y. 12 अपॉन x प्लस y इंटू dy बाय dx बघ प्लस 12 अपॉन x प्लस y dy बाय dx. एग्री? फक्त ब्रॅकेट सोडवले. आता बघ इथे कोणती टर्म आहे? 5 अपॉन y dy बाय dx. स्टेप बाय स्टेप करतो मी अजून एक. हे बघ 5 बाय y इंटू dy बाय dx. तिकडची टर्म अलीकडे आणतो, मायनस 12 अपॉन x प्लस y dy बाय dx इज इक्वल, हे बघ ही टर्म इथंच ठेवली, ही टर्म अलीकडे आणली. इथं काय उरलं? 12 अपॉन x प्लस y. ही प्लस वाली 7 बाय x पलीकडे जाऊन काय होईल बेटा? मायनस 7 बाय x. इथं dy बाय dx कॉमन आला, येस सर. सो dy बाय dx आणि आतमध्ये काय रेशील बेटा तू? 5 बाय y मायनस 12 अपॉन x प्लस y, कारण dy बाय dx कॉमन इज इक्वल टू, आता इथं काय होईल? क्रॉस मल्टिप्लाय 12 इंटू एक्स 12x. आता नीट लक्ष दे बेटा, नीट लक्ष दे. मायनस 7 ने या दोघांना गुणशील, उत्तर दोन्ही निगेटिव्ह येतील. मायनस 7 इंटू एक्स मायनस 7x मायनस 7 इंटू प्लस वाय मायनस 7y. ओके, होल डिवाइडेड बाय एक्स प्लस वाय इंटू एक्स ला मी लिहितो एक्स इंटू एक्स प्लस वाय, काहीच नाही, क्रॉस मल्टिप्लाय केला. ओके बेटा, पुढची स्टेप, हे लॉग ऑफ एक्स प्लस वाय असं ऍडजस्ट करतो जरा. ओके, सो बेटा नीट लक्ष दे, क्रॉस मल्टिप्लाय, इथे सुद्धा क्रॉस मल्टिप्लाय करू आपण. dy बाय dx इंटू ब्रॅकेट, बघ आता 5 इंटू एक्स प्लस वाय काय होईल बेटा? 5 इंटू एक्स विल बी 5x प्लस 5 इंटू वाय विल बी 5y मायनस 12 इंटू वाय मायनस 12y होल डिवाइडेड बाय y इंटू एक्स प्लस वाय. ऍग्री? काय केलं आपण? फक्त क्रॉस मल्टिप्लाय. इक्वल टू 12x मधून 7x गेले, आले 5x मायनस 7y अपॉन x इंटू
x plus y. प्यारे बच्चों x plus y सेम सेम टर्म में गॉट कॅन्सल आउट. आता इथे बघ 5x, इथे 5y, इथे -12y. सो बेटा dy by dx, इथं 5x ऍज इट इज, 5y मधून 12 गेले, कॅन आय राईट -7y होल डिवायडेड बाय, इथं कोण उरला बेटा फक्त y, विच इज इक्वल टू इथे 5x - 7y अपॉन x. सगळं सम तुला पुन्हा समजून सांगतो, स्क्रीनशॉट घे. डन. ओके प्यारे बच्चों, हे जे सम दिलंय नॉर्मली इम्प्लिसिटने गेलं तर प्रूव्ह होणार नाही, हा इश्यू आहे. मेथड इज करेक्ट. लॉग मेथडनेच करायचंय आपल्याला सगळे सम्स. अप्लाय लॉग, येस सर. लॉग ऑफ दिस टर्म प्लस इज इक्वल टू लॉग ऑफ उजवी टर्म. log m into n is log m plus log n is equal to log m raised to n is n log m. Done. log m ची पॉवर n is n log m. परत एकदा n log m as it is. Differentiate केलं with respect to x. हा 7 as it is, derivative of log x plus 5 as it is, derivative of log y. कारण constant टर्म आहे ना, take out is equal to 12 आणि derivative of log of x plus y. Beta 7, derivative of log x is 1 by x. 5 into log y is 1 by y, dy by dx, composite. 12 गुणिले derivative of log of function, 1 by function into derivative of function. 7 into 1, 7 upon x plus 5 into 1, 5 upon y, dy by dx is equal to 12 upon x plus y into derivative of x is 1 and y is dy by dx. x चा 1, y चा dy by dx. Bracket सोडवा. ही टर्म into 1, ही टर्म itself 12 upon x plus y into dy by dx, 12 upon x plus y dy by dx. ही dy by dx वाली टर्म पलीकडून अलीकडे आणली आपण फक्त, ही इथंच ठेवली, ही टर्म अलीकडे आणली, राईट. ही इथंच ठेवली, ही पलीकडे मायनस केली. dy by dx कॉमन घेतला, मग 5 upon y minus 12 upon x plus y. क्रॉस मल्टिप्लाय केलं, 12 into x 12x minus 7 into x minus 7x minus 7 into y minus 7y upon x plus y into x ला x into x plus y लिहिलं. इथं पण क्रॉस मल्टिप्लाय, 5 into x 5x plus 5 into y 5y minus 12 into y minus 12y upon y into x plus y. डिस्काउंट कॅन्सल आउट. 5x as it is, 5 मधून 12 गेले, -7y upon y. ही टर्म as it is. फटाफट रिप्लाय करा. हॅज एव्हरीबडी रिच्ड अप टू दिस? पुढची स्टेप तर सिंपल आहे, झालं आन्सर झालं. प्रत्येक जण माझ्यासोबत इथे पोहोचला आहे एकदम सिस्टमॅटिकली. बोलो बेटा. आकांक्षा, कल्याणी, पायल, साहिल. डन विथ द स्क्रीनशॉट. चलो आता लक्ष दे. आता ह्या स्टेपच्या पुढे आता आपल्याला काय करायचं बघा. ही जी टर्म आहे 5x - 7y, ही जी टर्म आहे 5x - 7y, डिस्काउंट जशाच्या तशा कॅन्सल झाल्या. सो बेटा कॅन आय राईट dy by dx इज इक्वल टू भागिलेचा y गुणिले वरती गेला अपॉन x हॅज बीन प्रूव्ड. येस. स्क्रीनशॉट घ्या. ओके. बोर तर नाही झालं ना सर? 20 मिनिटात आम्हाला बोर होतं, कारण आधी 1 तास आम्ही लेक्चर ऑलरेडी पाहत असतो ऑन स्क्रीन. मोबाईल वरती व्हिडिओ लेक्चर लाईव्ह पाहत असताना बोर होतं का रे? इज माय क्वेश्चन. 1 तासापेक्षा जास्त तुम्हाला तसंही अभ्यास करताना बोर होतं, मला ते सांगू नका. हा नाही होत. व्हेरी गुड. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ओके बेटा, चला पुढचं घेऊ. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग टाईप. व्हेरी इंटरेस्टिंग टाईप. लॉग अप्लाय करून प्रूव्ह करायचं आपल्याला हे सगळं. ओके. विद्या सिंग सर गंमत येते ओनली वेन यू सिंग द सॉन्ग. ओके. So beta, once again we have to show that dy by dx is y upon x for remaining sums. सगळ्या सम्स मध्ये. आता मी अजून सोपी मेथड तुम्हाला पुढच्या सम साठी देतो, जी सगळीकडे फॉलो करायची आहे तुम्ही. ओके.
ह्यामधलं वी हॅव गॉट पुढचं तर ह्याच टाईपचं आहे. ओके, थर्ड सम घेऊ आपण यातलं. व्हेरी इंटरेस्टिंग वन, व्हेरी इंटरेस्टिंग वन. सेक ऑफ x ची पॉवर 5 प्लस y ची पॉवर 5 अपॉन x ची पॉवर 5 मायनस y ची पॉवर 5 इज a स्क्वेअर. व्हेरी इम्पॉर्टंट. बेटा लक्ष द्या आता. हे जे सम आहे सेक ऑफ सम फंक्शन इज इक्वल टू ए स्क्वेअर, हा कॉन्स्टंट आहे. आता कॉन्स्टंटचा वापर कसा करायचा इथं खेळायला शिका. बेटा सेक ऑफ धिस फंक्शन, हा सेक उजव्या साईडला घेऊन गेलो तर आपण सेक इनवर्स होईल, राईट. सो बेटा x ची पॉवर 5 प्लस y ची पॉवर 5 अपॉन x ची पॉवर 5 मायनस y ची पॉवर 5, हा जो सेक आहे पलीकडे इनवर्स होईल. सो सेक इनवर्स ऑफ ए स्क्वेअर. इथपर्यंत आले सगळे. आता काय करायचं बेटा, इज इक्वल टू याला एक कॉन्स्टंट नाव देऊ आपण बी. से काय केलं आपण, सेक इनवर्स ऑफ ए स्क्वेअर हा बी आहे. सेक इनवर्स ए स्क्वेअर तशी पण कॉन्स्टंट टर्म आहे, तिचा डेरिव्हेटिव्ह झिरोच येणार आहे. बीचा पण झिरो. आपण एक नाव दिलं, फक्त आपण एक नाव दिलं. ही सवय लावून घ्यायची सगळ्यांनी. लेट्स से इट इज बी. ऍग्री. मग आता बेटा एक्स ची पॉवर 5 प्लस वाय ची पॉवर 5 इज इक्वल टू तो जो बी आहे ही टर्म त्याला गुणिले होईल एक्स ची पॉवर 5 मायनस वाय ची पॉवर 5. ऍग्री. बेटा ब्रॅकेट जर का सोडवले तर कॅन आय से बी इंटू एक्स ची पॉवर 5 मायनस बी इंटू वाय ची पॉवर 5. ऍग्री. आता बघ इथं एक्स ची पॉवर 5 प्लस वाय ची पॉवर 5. मग काम करूया, ती पॉवर अलीकडे घेऊ. म्हणजेच हे बघ एक्स ची पॉवर 5 याला अलीकडे घेतलं तर कॅन आय से मायनस बी इंटू एक्स ची पॉवर 5 इज इक्वल टू, आता लक्ष दे बेटा, मायनस बी इंटू वाय ची पॉवर 5 इथंच आहे. ही प्लस वाली टर्म पलीकडे नेली मी तर कॅन आय से मायनस वाय ची पॉवर 5. काय केलं, हा इथंच ठेवला, याला इकडे आणला, मायनस झाला. ही मायनस वाली टर्म इथंच ठेवली, ही प्लस वाली तिकडे जाऊन मायनस झाली. इथे कोण कॉमन आला बेटा, एक्स ची पॉवर 5. कंसात काय राहील बघ, 1 मायनस बी. चला दिस इज इक्वल टू, इथे कोणाला कॉमन घेऊया आपण, मायनस साइन तो कॉमन येईल, वाय ची पॉवर 5. चला कंसात काय राहील बेटा, मायनस आणि वाय ची पॉवर 5 आल्यामुळे इथं उरला बी आणि इथं उरला प्लस 1. इज एव्हरीवन ऍग्री? यस सर. मग बेटा एक काम करू आपण, याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी तो वरचा पार्ट पुसतो. ऍग्री बेटा? चलो लेट मी टेक द स्क्रीनशॉट. सॉरी, यू हॅव टेकन द स्क्रीनशॉट. मी हा पार्ट पुसतो. आता लक्ष दे. आता काय करूया, एक्स ची पॉवर 5 कंसात आहे 1 मायनस बी. हे निगेटिव्ह पण आत ढकलून देऊ, आपल्याला त्याची काही गरज नाहीये. निगेटिव्ह ढकलून दिलं तर मायनस बी मायनस 1. ओके, काही अडचण. बेटा एक काम करू आपण, एक्स ची पॉवर 5 अपॉन वाय ची पॉवर 5 इज इक्वल, म्हणजे हा गुणिलेचा खाली भागिले गेला, मायनस बी मायनस 1 आणि 1 मायनस बी. मी काय केलं, याला असंच ठेवलं, ही गुणिलेची टर्म पलीकडं भागिले केली. ह्या अख्खी टर्म कॉन्स्टंट आहे, याचं एक नाव सी देऊ. से काय केलं, मग आपण बी केला होता ना, याचं नाव काय दिलं, सी. ही कॉन्स्टंट टर्म आहे किंवा आहे. ऍग्री. बेटा आता मी म्हणू का, एक्स ची पॉवर 5 इज इक्वल टू सी इंटू वाय ची पॉवर 5. काय केलं मी, हा भागिलेचं पलीकडं गुणिले केलं. ठीक आहे ना. आता लक्ष दे. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करू आपण. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो बेटा डी बाय डी एक्स ऑफ एक्स ची पॉवर 5, सी तर कॉन्स्टंटच आहे, डी बाय डी एक्स ऑफ वाय ची पॉवर 5. व्हॉट इज एक्स ची पॉवर 5 चा डेरिव्हेटिव्ह 5 इंटू एक्स ची पॉवर 4 इज इक्वल टू सी इंटू व्हॉट इज वाय ची पॉवर 5 चा डेरिव्हेटिव्ह 5 इंटू वाय ची पॉवर 4
आणि वायचा काय आला रे बेटा, dy बाय dx. ऍग्री? चला इथं पुढे कंटिन्यू करतो मी. आता बघ, वी आर इंटरेस्टेड इन dy बाय dx. हा 5 आणि हा 5 तर कॅन्सल झाला. dy बाय dx इथून काय आला, dy बाय dx इथून काय आला, हा x ची पॉवर 4 बरं का, आणि ही c इंटू वाय ची पॉवर 4, त्याला काय होईल, डिवाइड. c इंटू वाय ची पॉवर 4, त्याला काय झाली बेटा, इट हॅज गॉट डिवाइडेड, राईट. ओके. आपल्याकडे आपला जो प्रिव्हियस आपले कॉन्स्टंट्स होते, आता मी ते पुसलेत, प्लीज लेट मी चेक आर सम विथ द कॉन्स्टंट्स. ओके, राईट. आपला जो सी आहे हे का इथं आहे ना अवेलेबल बेटा, लेट्स पुट दॅट सी. से मी याला 2 म्हणतो, समजा ते आपलं पहिलं होतं 1, त्याची काही गरज पडली नाही. हा जो 2 आहे, उचलून सी ची व्हॅल्यू टाकून देऊ आपण आणि फ्रॉम 2 असं म्हणू. आता तिथं 1 अपॉन सी आहे, राईट. मग काम करू, ही जी सी ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन हा जो सी आहे त्याला काय टाकू, एक्स ची पॉवर 5 अपॉन वाय ची पॉवर 5. हे बघ, एक्स ची पॉवर 5 अपॉन वाय ची पॉवर 5, हा कोण आहे, सी, इंटू एक्स ची पॉवर 4 अपॉन वाय ची पॉवर 4, आणि इथं काय म्हणतो मी, फ्रॉम 2. कळलं? यस. आता बघ, हे 1 अपॉन म्हणजे मी यालाच लिहू का, वाय ची पॉवर 5 अपॉन एक्स ची पॉवर 5 इंटू हे ऍज इट इज एक्स ची पॉवर 4 अपॉन वाय ची पॉवर 4. झालं प्रूव्ह. कसं, वाय ची पॉवर 5 आहे, खाली वाय ची पॉवर 4 आहे, 5 अजून 4 गेला 1 म्हणजेच वाय, अपॉन खाली एक्स ची पॉवर 5 आहे, वरची 4 पॉवर खाली आली तर काय होईल इथे, एक्स. डन. बोलो फटाफट. अंडरस्टूड एव्हरीवन? बोलो, हॅज एव्हरीबडी अंडरस्टूड? यातला अजून एक सम घेतो आणि बाकीचे तुम्हाला होमवर्कला देतो. हॅव सम पेशन्स. ओनली वन सम आय विल टेक ऑफ दिस टाइप. मग तुम्हाला बाकीचे होमवर्कला करता येतील. ठीक आहे ना बेटा? ओनली वन सम आय विल टेक. चलो. हे बघ, फक्त कॉन्स्टंट पुट करायचे, जसं मग अशी 1 होता, हा 2, तेच वापरायचे आणि सिम्प्लिफाय करायचं. एक सम घेतो फक्त लास्ट. ठीक आहे, याच्यातलं लेट मी टेक which sum sir, let's take fourth sum, चला consecutive, which is tan inverse of 3x square minus 4y square upon 3x square plus 4y square is a square. चला सेम टाइप काय करायचं, अलीकडचा tan इनवर्स पलीकडे जाऊ देऊ आपण. सो 3x square minus 4y square upon 3x square plus 4y square. हा जो tan इनवर्स आहे पलीकडे गेला तर काय होईल बेटा, tan square. त्याचं नाव काय देऊ, कॉन्स्टंट b से, आणि हे 1 नाव देऊ आपण, गरज पडेल याची, पडली तर पडली, नाही नाही पडली. भागिलेची टर्म गुणिलेला घेऊन जा. सो कॅन आय से 3x square minus 4y square, b इंटू ब्रॅकेट, हा पलीकडे ब्रॅकेट गेला, सो 3x square plus 4y square, हे भागिलेचं ब्रॅकेट पलीकडे गुणिले, ब्रॅकेट्स मोकळे करा, 3b x square पहिली टर्म प्लस 4by square दुसरी टर्म. चला एक्स स्क्वेअर ला एक्स स्क्वेअर कडे घेऊन या. सो प्यारे बच्चों 3x square हा अलीकडे घ्या, मायनस 3b x square इज इक्वल टू 4by square, ही मायनस ची टर्म पलीकडे काय होईल बेटा, प्लस 4y square. आय रिपीट, ही इथं ही प्लस वाली अलीकडे मायनस, ही उजवीकडे इथंच, ही मायनस वाली तिला जोडीदार पलीकडं, एक्स स्क्वेअर आणि 3 आर कॉमन, मग कंसात काय राहील 1 मायनस b इज इक्वल टू 4y square कॉमन, यस सर, सो 4y square इंटू ब्रॅकेट b प्लस 1. हॅपी? यस सर. आता काय करू बेटा आपण, एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर हा रेशो घेऊ, एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर इज इक्वल टू, हे बघ हा एक्स स्क्वेअर त्याच्या खाली आणला वाय स्क्वेअर, सो 4 इंटू बी प्लस 1, 4 इंटू बी प्लस 1 आणि 3 इंटू 1 मायनस बी पलीकडे खाली फेकून देऊ,
3 इंटू 1 मायनस बी. अख्खीची अख्खी टर्म कॉन्स्टंट आहे, याचं एक नाव देऊ सी. ओके, से. आणि हे काय माझं सेकंड अजम्पशन. सो प्यारे बच्चों, एक्स स्क्वेअर विल बिकम वाय स्क्वेअर गुणिले होईल सी वाय स्क्वेअर. मग आता डी डिफरन्शिएट केलं तर डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर विल बी सी. कॉन्स्टंट आहे ना म्हणून अलीकडे घेतला. डी बाय डी एक्स ऑफ वाय स्क्वेअर. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर सर? 2x इज इक्वल टू सी. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर सर? 2y. आणि y चा dy बाय dx. ठीक ठीक. 2 टू व्हॉट कॅन्सल्ड. सी ला उचलून टाकून देऊ आपण, किंवा एक काम करू, एकदा dy बाय dx लिहू. सो बेटा dy बाय dx विल बी, x इथंच राहील, c इंटू वाय त्याच्या खाली जाईल. x आणि c आणि y त्याच्या खाली गेला, राईट. इज इक्वल टू 1 अपॉन c ची व्हॅल्यू उचलून टाकून द्या, एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर. बेटा एवढा टाइमपास करण्यापेक्षा आता तुला एक गोष्ट सिंपल माहिती की सी काय एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर, इथे काय 1 बाय सी, रिसिप्रोकल करून टाकून दे ना. वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर गुणिले एक्स अपॉन वाय. झाला प्रूफ. वाय स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर काय होईल बेटा? वाय भागिले एक्स स्क्वेअर एक्स एक्स. इथे एक्स स्क्वेअर आहे ना, एक्स इंटू एक्स स्क्वेअर, हा एक्स वरचा एक्स कॅन्सल्ड. डन. बोलो मजा आली? अरे मजा आली का नाही? होमवर्क करणार का नाही? फक्त 4-5 सम्स आहेत होमवर्कला तुम्हाला. होमवर्क करणार का नाही? थोडेफार 4-2 सीईटीचे पण देतो, हे 2-4 देतो, 7-8 सम्स करणार का नाही करणार सगळेजण? अरे करणार का नाही करणार? सर करावं लागेल, नाही तर तुम्ही घरी फोन करण्याचा चान्स ज्यादा आहे. ओके बेटा, सो चलो बाय बाय, टेक केअर अँड डू द होमवर्क.